व्यसन मरेपर्यंत सुटत नाही. एका सोंगाट्याच्या खेळामुळे द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आणि महाभारत घडलं. रूपनका व लक्ष्मण या दोघांच्या घडामोडीमुळे रूपनका हिच्या घोर अपमानाचा बदला म्हणून रावणाने सीतेचे अपहरण केले आणि रामायण घडले. म्हणजेच वासना, आहारविहार, भोग या व्यसनाच्या आकर्षणामुळे माणसाच्या आयुष्याचे खरे तर वस्त्रहरण झाले आहे. प्रत्येक माणसाला जीवन जगत असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे एक व्यसन जडलेले हे असतेच आणि हे जडलेले व्यसन मरेपर्यंत कधीच सुटत नाही. हे त्रिवार सत्य आहे. लहानपणापासून ते मरेपर्यंत आणि जागे राहण्यापासून ते झोपेपर्यंत अनेक नानाविविध प्रकारची व्यसने माणसाला जडलेली आहेत. दारू, जुगार, चिलीम चिरूट, हुक्का पाणी, बिडी काडी सिगारेट, मावा गुटखा, पान सुपारी, तंबाखू चुना, अफीम, गांजा, चरस, औषध आणि राजकारण आदी व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक मोहमायांची व्यसने माणसाला जडलेली आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्याच्या सरतेशेवटी खरे वाटते की आपल्या सुंदर जीवन आयुष्याचं खरं तर वस्त्रहरण झालं आहे. प्रत्येक व्यसनाची एक नशा आहे आणि या नशेतूनच आनंद घेतला जातो. पूर्वीच्या काळात राजे राजवाडे चिलीम चुरूट, हुक्का पाणी, मदिरा मदिराक्षी, साजशृंगार, नृत्य, पानाचा विडा आदी व्यसनांचा रुबाब करायचे. आजच्या घडीला मात्र व्यसनाने वेगळेच रूप धारण केले आहे. चहा पिल्यासारखी दारू पिली जाते. मटणावर ताव मारायचा असेल तर दारूही लागतेच. प्रत्येक सुखदुःखाच्या करण्यासाठी दारू पिणे एक फॅशन झाली आहे. चला चहा घेऊ असे म्हणणारे काही दिवसांनी चला 90 घेऊ असेही म्हणतील आणि तेही दिवस लवकरच येतील असे चित्र तयार होत आहे. सध्या व्यसनांचे रूपांतर हळूहळू बदलत चालले आहे. चूळ भरली की मावा. सध्या मावा या व्यसनाने सर्वच व्यसनांना मागे टाकले आहे. पूर्वी भरपेट जेवण झालं की पाचक रस म्हणून पानाचा विडा, मसालेदार पान खाल्ले जायचे. आता मात्र चूळ भरली की मावा, नाश्ता जेवण झाले की मावा. सकाळपणापासून रात्री झोपेपर्यंत तोंड हलवण्यासाठी आणि वाटेल त्या ठिकाणी पिचकारी मारणारे मावाडे यांची संख्या सर्वत्र दिसून येत आहे. काही जण झोपेत देखील तोंड हलवत असतात. माव्याची क्रेज गल्लोगल्लीपासून धुमाकूळ घालत आहे. 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत माव्याचा दर आहे. मावा या व्यसनाने बाजारात मोठे मार्केट मिळवीत धुमाकूळ घातला आहे. पहाटेपासूनच मावा घेण्यासाठी दुकानावर रांगा लावलेल्या दिसून येतात. वेगवेगळ्या प्रकारचे पाणी मिश्रण करून घास घासून तयार केला जाणारा मावा हा आधुनिक पद्धत म्हणून ग्राइंडरवर व मिक्सरवरही दळला जातो. प्रसिद्ध मावा कोणाचा यांचेही फ्रँचाइज ब्रँड तयार झाले आहेत. हा मावा कशा पद्धतीने प्रमाणित केला जातो याबाबतची जनजागृती अन्न औषध प्रशासन खात्याने केली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सर्वच व्यसने अवैध आहेत. प्रत्येक व्यसनात फायदा नुकसान आहे. कोणते व्यसन बंद करायचे, कोणते ठेवायचे हा एक प्रश्न आहे. अंमली पदार्थांपासून ते सर्वच व्यसनाबाबतची परिस्थिती अशी आहे. वैध अवैध व्यसने कोणती याचा निकष कसा ठरणार? चला तर मग विचारमंथन करूया आणि व्यसन मुक्तीवर राज्य शासनाने नेमके काय केले पाहिजे हे जाणण्यासाठी जनतेचे खुले व्यासपीठ कुंतल नगरी न्यूजला आपली मते पाठवा.